तर 22 जानेवारीच्या याच सुट्टी विरोधात विद्यार्थ्यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे। राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मात्र कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे आणि या सगळ्या संदर्भात आज सुनावणी देखील होणार आहे। तर सुनावणी दरम्यान कोर्ट नेमकं सुट्टी संदर्भात काय निर्णय देतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेऊया। निखिल, या संदर्भातली सुनावणी नेमकी कधी होईल, कधीपर्यंत निकाल हाती येऊ शकतो? नक्कीच पाहायचं झालं तर ही जी याचिका आहे ती कायद्याचे अभ्यासक आणि कायद्याचे शिक्षण घेणारे 4 विद्यार्थी आहेत त्यांनी केलेली आहे। अशा प्रकारची सुट्टी आहे ती देता येऊ शकत नाही अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या याचिकामध्ये असं देखील उल्लेख आहे ज्या ठिकाणी आहे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांमुळे नुकसान होण्याचा यात दावा करण्यात आलेला आहे। सार्वजनिक सुट्टी केवळ देशभक्तीच्या निमित्ताने देता येऊ शकते, परंतु एका धार्मिक समुदायाला खुश करण्यासाठी ही सुट्टी जाहीर करणे म्हणजे हे चुकीचे असले आणि हे चुकीचे असल्या कारणामुळे ही या याचिकेच्या अनुषंगाने ही उच्च न्यायालयामध्ये या विद्यार्थ्यांनी ती धाव घेतलेली आहे। आज या संपूर्णपणे याचिकेवरती 11 वाजता उच्च न्यायालयात सुनावणी देखील होणार आहे। नक्की पाहायचं झालं तर महत्वाचं ही याचिका आहे आणि याच्याकडे कोर्ट कशा प्रकारे पाहतं हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित निखिल, 22 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा सुद्धा मुंबई विद्यापीठानं पुढे ढकललेल्या आहेत। आज हायकोर्टात कुठला निर्णय लागतोय याच्यावर परीक्षा होणार की नाही, म्हणजे त्याच तारखेला होणार की नाही हे सुद्धा अवलंबून असणार का? नक्कीच पाहायचं झालं तर हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण ही जर सुट्टी आहे ती जर रद्द करण्यात आली तर पुन्हा जो वेळापत्रक मुंबई विद्यापीठाने दिलेला होता परीक्षेचा आणि त्याच अनुषंगाने देखील परीक्षा घेण्याची शक्यता आहे, परंतु 1 दिवसाचाच अवधी असल्या कारणामुळे अशा प्रकारची जी पुन्हा एकदा जी सूचना आहे ती मुंबई विद्यापीठाकडून काढण्यात येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण कोर्टाच्या निर्णयावरती संपूर्णपणे हे पुढील निर्णय आहे तर ते अजूनपर्यंत अवलंबून आहेत। निश्चित निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।